अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. गावात एक साधा पण अतिशय भक्तिमान मनुष्य राहत होता. त्याचं नाव गणू होतं. आयुष्यभर परिश्रम करूनही त्याला कधी सुख मिळालं नव्हतं. पण त्याच्या हृदयात एक न संपणारी श्रद्धा होती. दत्तगुरू माझे रक्षक आहेत. रोज सकाळी तो मंदिरात जाऊन पादुकांवर माथा टेकवत म्हणे, दत्तगुरू माझ्या जीवनात प्रकाश आणा. त्या दिवशी गावात एक मोठी कथा होणार होती. गणूने ठरवलं आज दत्तगुरूंची कथा ऐकणार. त्याला ठाऊक नव्हतं ही कथा त्याचं जीवन पूर्णपणे बदलून टाकणार आहे. भाग 2. मंदिरातील वातावरण. त्या संध्याकाळी मंदिरात गर्दी जमली होती. धुपाचा सुवास, घंटांचा नाद आणि शांतीची लहर पसरली होती. वृद्ध कथाकार आले होते. तेजस्वी चेहरा, शांत डोळे आणि आवाजात दिव्यता. त्यांनी सांगितलं, आजची कथा दत्तगुरूंच्या कृपेची आहे. ती ऐकली की मन शुद्ध होतं. गणू पहिल्या रांगेत बसला. डोळे मिटून श्वास घेत म्हणाला, दत्तगुरू मला अनुभूती द्या. त्या क्षणी वातावरण बदललं. जणू मंदिरात अदृश्य तेज पसरलं होतं. कथा सुरू होण्याआधीच भक्ताच्या मनात चैतन्य जाग झालं. भाग 3. अर्जुन ब्राह्मणाची कथा. कथाकार म्हणाले, पूर्वी एका गावात अर्जुन नावाचा ब्राह्मण राहत होता. तो दीन, गरीब पण अतिशय भक्त होता. दत्तगुरूंचं नाम घेत तो दररोज उपवास करत असे. त्याच्या आयुष्यात दुःखच दुःख होतं. तरी त्याने कधी तक्रार केली नाही. सर्व भक्त शांत होते. गणूला त्या ब्राह्मणात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. कथाकार पुढे म्हणाले, श्रद्धा म्हणजे देणं नाही, टिकवणं आहे. या शब्दांनी गणूचं हृदय हादरलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दत्तगुरूंचं नाव उच्चारत तो भावनेने थरथर कापू लागला. भाग 4. दारिद्र्याची परीक्षा. अर्जुनवर संकटांची सावली होती. मुलांना अन्न नव्हतं. पत्नी आजारी पडली. घरचं छप्पर गळतं. तरी तो रोज म्हणे, दत्तगुरू माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण आहे. गावातील लोक त्याची थट्टा करीत, तुझे दत्तगुरू तुला वाचवू शकत नाहीत का? पण अर्जुन हसत म्हणे, ते शांत आहेत म्हणजे माझी परीक्षा सुरू आहे. कलाकारांचा आवाज गहिवरला. गणूला असं वाटलं जणू प्रत्येक वाक्य त्याच्याच आयुष्याचं आहे. त्या क्षणी त्याने मनात ठरवलं, काही झालं तरी मी दत्तगुरू सोडणार नाही. भाग 5. दत्तगुरूंचं प्रकट दर्शन. एक रात्री अर्जुन मंदिरात बसून रडत होता. दत्तगुरू मी थकलो आहे, आता एकदा तरी दर्शन द्या. त्या क्षणी मंद वारा सुटला. समोर तेजस्वी प्रकाश उभा राहिला. त्या प्रकाशातून 3 मुख असलेले दत्त महाराज प्रकट झाले. त्यांचा आवाज गूढ पण प्रेमाने भरलेला होता. अर्जुना तू श्रद्धेने टिकून राहिलास म्हणून मी आलो. अर्जुन रडू लागला. दत्तगुरू म्हणाले, तुझे दिवस बदलणार आहेत. त्या क्षणी मंदिरातील दीपक तेजाने झळकला. हे ऐकून गणूच्या अंगावर रोमांच उभे राहिले. भाग 6. कृपेचा वर्षाव. दत्तगुरू अर्जुनाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, भक्तांचे अश्रू माझ्या चरणांचा अभिषेक असतात. त्या शब्दांनी अर्जुन थरथरला. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह वाहू लागला. अचानक त्याच्या शरीरात उष्णता जाणवली. जणू पाप निघून जात आहेत. गणूला तो अनुभव जिवंत वाटला. त्याने डोळे मिटून म्हटलं, दत्तगुरू मला सुद्धा असा स्पर्श द्या. त्याच्या मनात ऊब जाणवली आणि अश्रू वाहू लागले. मंदिरात बसलेले सर्व भक्तही रडू लागले. तो क्षण भक्तीच्या महासागरासारखा होता. भाग 7. नवीन प्रभात. दुसऱ्या दिवशी अर्जुन जागा झाला तर त्याचं घर अन्नाने भरलेलं होतं. कोणीतरी रात्री दान ठेवलं होतं. त्याची पत्नी बरी झाली होती. मुलं आनंदाने खेळत होती. अर्जुन म्हणाला, दत्तगुरू तुमचं दान न दिसलं तरी जाणवलं. गावातील लोक आश्चर्याने पाहत होते. अर्जुन शांतपणे मंदिरात गेला आणि म्हणाला, या कृपेला मी पात्र नाही पण तुम्ही दिली. गणूने हे ऐकून स्वतःला विचारलं, मीही श्रद्धेने राहिलो तर दत्तगुरू माझ्याकडेही येतील का? भाग 8. कथा ऐकून बदललेले मन. कथा पुढे चालली पण गणूचं मनोविश्व बदलत होतं. तो फक्त ऐकत नव्हता, तो अनुभवत होता.
कथाकार म्हणाले, दत्तगुरूंचं नाव घ्या आणि तुमचं आयुष्य स्वतः बदलताना पहा. गणूच्या मनात विचार आला, मीही असंच होईल. त्याने हात जोडले. डोळ्यातून पाणी आलं. त्या क्षणी कथाकार थांबले आणि म्हणाले, ज्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात त्यांचं मन दत्तगुरू स्पर्शून जातं. मंदिरात शांतता पसरली. गणूला जाणवलं त्याचा आत्मा जागा झाला आहे. भाग 9. गणूची जागृती. कथा संपली, पण गणू मंदिरात बसलाच राहिला. लोक निघून गेले आणि तो एकटाच दीपकाजवळ बसला. अचानक त्याला आवाज ऐकू आला, गणू, तू आता माझा दूत आहेस. तो डचकला, पण भीती नव्हती. दीपकाचा प्रकाश जणू तेलात बदलला. गणू म्हणाला, दत्तगुरू, तुम्ही मला बोलावले का? त्याचं हृदय थरथरलं, पण त्याला शांती मिळाली. त्या क्षणी त्याने ठरवलं, आजपासून मी दत्तगुरूंचं नाव लोकांच्या हृदयात रुजवणार. भाग 10. नामस्मरणाचा आरंभ. गणू रोज सकाळी नदीकिनारी जाऊन ओम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणू लागला. त्याचा आवाज हळूहळू संपूर्ण घुमू लागला. लोक त्याच्याकडे पाहत, पण गणूला आता जगाची पर्वा नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर शांती होती, डोळ्यात तेज होतं. एक दिवस त्याने एका वृद्धाला पाणी दिलं आणि वृद्ध म्हणाला, दत्तगुरू तुझ्या मार्गे कृपा करत आहेत. गणूला समजलं, सेवा म्हणजेच भक्ती. त्या दिवसानंतर त्याचं प्रत्येक पाऊल दत्तगुरूंच्या नामाने चालू लागलं. भाग 11. अनुभवाचा प्रसार. गावात गणू आता कथा सांगू लागला. त्याचा आवाज साधा होता, पण त्यात दत्तगुरूंचं चैतन्य होतं. तो म्हणे, ही कथा माझी नाही, ही तुमच्यातील दत्तगुरूंची आहे. लोक ऐकत राहिले. प्रत्येक वाक्य हृदयात उतरलं होतं. काही जण रडले, काहींना शांती मिळाली. गणू म्हणाला, जेव्हा मन पूर्ण समर्पित होतं तेव्हा दत्तगुरू प्रकट होतात. त्या क्षणी मंदिरात दिव्य प्रकाश झळकला. लोक म्हणाले, गणू नाही बोलत, दत्तगुरू बोलत आहेत. भाग 12. भक्तीचे परिवर्तन. गणूच्या कथांनी गावातील लोकांचे जीवन बदलले. जिथे वैर होतं तिथं आता प्रेम होतं. लोक रोज संध्याकाळी एकत्र जमून म्हणत, ओम चैतन्य श्री दत्तदेवताय नमः. प्रत्येक वेळी वातावरणात हलकं आणि पवित्र वाटे. एका वृद्ध स्त्रीने गणूला सांगितलं, तू बोलत नाहीस, दत्तगुरू तुझ्या शब्दात उतरतात. गणू नम्रतेने म्हणाला, मी काही नाही, तेच सर्व काही. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं, पण आता ते आनंदाचं होतं. भाग 13. दत्तगुरूंचा खरा संदेश. गणू म्हणायचा, दत्तगुरूंची कृपा मिळवायची असेल तर अहंकार सोडावा लागतो. कारण जिथे मी संपतो तिथून दत्तगुरू सुरू होतात. लोक शांतपणे ऐकत तो पुढे म्हणे, भक्ती म्हणजे व्यवहार नाही, ती समर्पणाची यात्रा आहे. प्रत्येक शब्दाने लोकांच्या मनात प्रकाश पडला. गणूच्या कथांना आता दुरून लोक यायचे. सर्वांच्या ओठांवर एकच नाव, श्री गुरुदेव दत्त. त्यावेळी सर्वांच्या हृदयात एकसारखी भावना जागी होत असे, भक्ती म्हणजेच चैतन्य. भाग 14. भक्तीचा सागर. गणूची कथा आता गावाबाहेर प्रसिद्ध झाली. लोक म्हणत, त्या कथेत दत्तगुरूंचं थेट अस्तित्व जाणवतं. एकदा कथा संपल्यावर एक तरुण मुलगा म्हणाला, आज माझं मन रिकामं नाही, ते दत्तगुरूंच्या प्रकाशाने भरलं. गणू हसला, म्हणाला, ही कथा माझ्या आवाजाची नाही, ती त्यांच्या कृपेची आहे. त्या रात्री मंदिरात बसून त्याने डोळे मिटले. त्याला जाणवलं, जणू संपूर्ण ब्रह्मांड दत्तगुरूंचं नाम घेत आहे. भाग 15. अंतिम चैतन्य. कथेचा शेवट आला. गणू म्हणाला, ही कथा माझी नाही, ती प्रत्येक भक्ताच्या आत्मेची आहे. जिथे अश्रू गळतात तिथे दत्तगुरूंचं चैतन्य उतरलेलं असतं. भक्तांनी नमस्कार केला. काही रडले, काही शांत बसले, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. मंदिरातील घंटा वाजली आणि सगळ्यांनी एका सुरात म्हटलं, श्री गुरुदेव दत्त. त्या क्षणी आकाशात एक दिव्य लहर पसरली. प्रत्येकाचं मन हलकं झालं, कारण खरी कथा तीच, जिथे दत्तगुरू हृदयात उतरतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.